नाही, मुळामध्ये धोरण हे साधारण दर 20 वर्षांनी बदलावं अशी एक परंपरा आहे, प्रथा आहे. प्रथा आणि परंपरा म्हणण्यापेक्षा काळाची गरज असते. त्यामुळं 2020ला जे धोरण आलं ते पूर्वीचं धोरण चुकीचं होतं म्हणून आलं असं नाही. धोरण हे काही कालावधीनंतर येणारच आहे. म्हणजे आता तुम्ही हा विषय काढला म्हणून थोडं पुढे नेतो. आत्ताच्या या धोरणामध्ये शेवटच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या धोरणाचा आढावा 2040 साली परत घ्यावा आणि 2040 साली त्यावेळच्या भारताला आवश्यक असणारं धोरण बनवावं, तयार करावं असं त्याच्यात म्हणलेलं आहे. 86 साली धोरण आधी झालं होतं जाहीर. मगाशी तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला तसं 34 वर्षानंतर हे जाहीर झालं. मी 20 वर्षाचा उल्लेख केला, त्याला अनुसरून म्हणलं तर 2006 साली धोरण यायला पाहिजे होतं, पण नाही आलं. पण त्रुटी आहेत म्हणून नाही. हां, त्याच्यातल्या ज्या काही ज्याला आपण म्हणू आव्हानं होती किंवा त्या ज्या काही गोष्टी राहून गेल्या, कारण मग त्रुटीकडे आपण विषय नेला की मग कोणाचं चुकलं, कुठल्या सरकारचं चुकलं या दिशेकडे आपली चर्चा जाईल. मला असं वाटतं याच्यावर न जाता जी आवश्यकता होती, उदाहरणार्थ 1986ला जी गरज होती त्यानुसार ते धोरण बनवलं होतं. ते 86ला बनवलेलं धोरण 6 वर्ष त्याची चर्चा चालू होती. 6 वर्ष. ते काही लगेच 86ला जाहीर झालं आणि 87 पासून सुरू झालं असं झालं नाही. 6 वर्ष चर्चा चालू राहिली आणि 92-93च्या सुमारास ते धोरण खऱ्या अर्थाने अवलंबलं गेलं. तशाच पद्धतीने हे धोरण 20 साली त्यांनी जाहीर केलं. हां, त्रुटी म्हणायच्या तर त्रुटी आहेत. आपण म्हणूया त्रुटी. समजा उदाहरणार्थ एक स्पेसिफिक फॅकल्टी वाईज शिक्षण आपल्याला दिलं जात होतं. म्हणजे कॉमर्स तर कॉमर्स, आर्ट्स तर आर्ट्स, सायन्स तर सायन्स. आता तो त्यांनी मोठा किंवा एक आमूलाग्र बदल केलेला आहे. आता तुम्हाला इंटरडिसिप्लिनरी शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळं ही त्रुटी म्हणू आपण. समजा त्रुटी हा शब्द पॉप्युलर असेल तर त्रुटी. पण माझ्या मते त्रुटीपेक्षा सुद्धा 2020च्या युवकांना, 2020च्या विद्यार्थ्यांना, 2020च्या समाजाला काय आवश्यक आहे, 2020 ते 2040 या व्हिजनरी डॉक्युमेंट म्हणतात ना, शेवटी धोरण हे व्हिजनरी डॉक्युमेंट आहे. तर या 20 वर्षाच्या काळामध्ये भारताला काय जागतिक स्पर्धेमध्ये जाताना काय आपल्याला आवश्यक आहे याचा विचार करून ते धोरण बनवलंय. त्यामुळे मागच्या गोष्टी ज्या राहून गेल्या होत्या असे आपण म्हणू, त्या आता इथं त्यांनी समाविष्ट केलेल्या आहेत.